मशीन चॅप्टर आपण सेकंड पार्ट करतोय, मशीनचा पार्ट 2 आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे इफिशियन्सी बघायचं आहे. इफिशियन्सी खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. इफिशियन्सी खूप मॅटर करतं काय असतं. आता इफिशियन्सी बघण्याच्या आधी तुम्हाला दोन गोष्टी महत्त्वाच्या माहीत पाहिजे. बघा, वर्क इनपुट काय बघा, म्हणजे वर्क इनपुट काय असायचं इमॅजिन करा. वर्क इनपुट म्हणजे काय, तुम्हाला वर्क करायचं आहे. कोणावर करायचं आहे? मशीननी करायचं. कशाने करायचं आहे? तुम्हाला एफर्ट अप्लाय करायचं आहे. एफर्ट अप्लाय करून म्हणून ते डेफिनेशन काय दी, द वर्क डन कोणावर करता तुम्ही? मशीनवर करताय. ऑन दी मशीन. कसं करताय? बाय दी एफर्ट. कॉल्ड वर्क इनपुट. बरोबर. पुढे आपल्याला बघायचं आहे वर्क आउटपुट. बघा, आता वर्क आउटपुट आहे म्हणजे तुम्हाला मशीनमधून काहीतरी आउटपुट मिळणार आहे. आता मग काय करणार आहे? मशीनमधून तुम्हाला आउटपुट मिळणार, म्हणजे वर्क तुम्हाला कोण आउटपुट देणार आहे? मशीन देणार आहे. मग तेच वर्क, द वर्क डन बाय दी मशीन. मशीन ऑन दी लोड. कॉल्ड वर्क आउटपुट. हे इम्पॉर्टंट पटलं सगळ्यांना. इफिशियन्सीसाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता इफिशियन्सी म्हणजे काय सांगतो तुम्हाला. बघा, इफिशियन्सी हे नेहमी असं इंडिकेट करतात, एन थोडासा मोठा करतात इफिशियन्सी, आणि हा नेहमी पर्सेंटमध्ये मोजतात. इफिशियन्सी म्हणजे काय सांगतो मला. इफिशियन्सी इज दी रेशिओ ऑफ वर्क आउटपुट अपॉन वर्क इनपुट. सगळ्यांना पटलं. इफिशियन्सी इट इज द रेशिओ ऑफ वर्क आउटपुट डिवाइड बाय वर्क इनपुट. राईट. आता इफिशियन्सी खूप मॅटर करतं. इफिशियन्सी काय सांगतं, किंवा तुमची मशीन खरं किती भारी आहे हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. त्यामुळे ह्या इफिशियन्सीच्या बेसवर दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ह्या इफिशियन्सीच्या बेसिसवर मशीनची दोन टाईप पडतात. एक बनतं आयडियल मशीन बनतं, आणि दुसरं मशीन म्हणतं प्रॅक्टिकल मशीन म्हणतं. प्रॅक्टिकल मशीन म्हणतात. बघा, आता आयडियल मशीन म्हणजे काय रे? आयडियल म्हणजे काय? सगळ्यात भारी. देव सोपं लॉजिकमध्ये सगळ्यात भारी. ह्या केसमध्ये काय असतं माहिती आहे का, तुमचं जे वर्क आउटपुट असतं ना, विच इज इक्वल टू वर्क इनपुट असतं. जर तुम्ही ह्याला तर इथं इफिशियन्सी म्हणून नेहमी इथं मल्टिप्लाय बाय 100 असतं. बरोबर. तर इफिशियन्सी म्हटलं की बघा, वर्क आपण वर्क इनपुट आहे, वर्क आउटपुट आपण वर्क इनपुट करू, हे दोघं एकमेकांना कट करते, इथं 100 आला, म्हणजे मल्टिप्लाय बाय 100 हा फॉर्म्युला आहे. तर तुमची इफिशियन्सी किती आली? 100% आली. आयडियल मशीनची इफिशियन्सी नेहमी ही नेहमी 100% असते. आणि प्रॅक्टिकल मशीनचं काय असतं माहिती आहे का, त्याचं वर्क इनपुट थोडं जास्त असतं ॲज कम्पेअर टू वर्क आउटपुटपेक्षा. वर्क इनपुट काय असतं? थोडंसं जास्त असतं ॲज कम्पेअर टू वर्क इनपुटपेक्षा. म्हणून त्याची इफिशियन्सी असते ना नेहमी लेस दॅन 100 असते. बरोबर आहे. ह्याची इफिशियन्सी नेहमी लेस दॅन 100 असतं. आता एक्झामला क्वेश्चन विचारतं, वाय नो मशीन इज अ आयडियल मशीन. म्हणजे काय ना, मोस्टली म्हणजे आता मला सांगायचं असं म्हणायचं आहे, आता आयडियल मशीन म्हणजे काय सांगतो मला एक शॉर्टकट लॉजिकमध्ये. जसं मी म्हटलं देव वगैरे. तर फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये काय म्हणतं इफिशियन्सी, तुम्ही जेवढी एनर्जी देताय तेवढीच एनर्जी तुम्हाला मिळत असेल, म्हणजे नाही का, त्याचं कन्व्हर्जन वगैरे जे करून तुम्हाला सगळं मिळत असेल, तर त्याला आयडियल मशीन म्हणायचं. जसं की आता फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल करू, गाडीचं एक्झाम्पल करू, कारचं एक्झाम्पल, एकदम बेस्ट एक्झाम्पल करू. तुम्ही आता कारमध्ये काय टाकता? पेट्रोल टाकता किंवा डिझेल टाकता, राईट. आणि मग काय होतं रे, कारमध्ये पेट्रोल किंवा डिझेल टाकलं, ही तुम्ही एनर्जी सप्लाय करता बेसिकली, इनडायरेक्टली. तुम्ही एनर्जी सप्लाय केल्यानंतर तुम्हाला सगळी एनर्जी यूज होते का रे? कशासाठी? कार चालवण्यासाठी. फक्त तुमची सगळी एनर्जी कार ड्रायव्हसाठी होते का रे? नाही होत. त्यातलं पेट्रोलमध्ये असतं ना, काही पेट्रोल असतं ना, ते गाडी चालवण्यासाठी होते.
काय एनर्जी काय होतं माहिती आहे का, त्याला कुलंट म्हणून काम करतं. कुलंट म्हणजे काय असतं, जेव्हा एखादी गाडी चालू होते तेव्हा त्याचं मशीन गरम होतं, इंजिन गरम होतं, म्हणजे तुमची काही एनर्जी वेस्ट होते. सम काइंड ऑफ एनर्जी गेस्टिंग वेस्ट, म्हणून तुमचे आउटपुट आहे ना, तुम्ही जेवढं इनपुट आहे तेवढं आउटपुट नाही मिळत तुम्हाला. तुमची काही एनर्जी वेस्ट होत असते. कशामुळे वेस्ट होते, कधी कधी हिटिंगमध्ये एनर्जी वेस्ट होते, कधी कधी जेव्हा मशीन चालते, इंजिन चालतं तेव्हा एकमेकांच्या फ्रिक्शनमुळे पण वेस्ट होतं. राईट. म्हणून नो मशीन इज आयडियल का असतं, कारण की त्याची इफिशियन्सी 100 का असते, तिथं एनर्जी वेस्ट होते. सम काइंड ऑफ एनर्जी वेस्ट इन दी फॉर्म ऑफ हीट, बरोबर, किंवा फ्रिक्शन झाल्यानंतर पण काही एनर्जी वेस्ट होते. हे त्याचं कारण आहे. एक्झामला खूप वेळा विचारतात क्वेश्चन. ठीक आहे. आता ह्याच्यावरचे क्वेश्चन आपण डिस्कस करूया. ओके, आपण याचे क्वेश्चन डिस्कस करूया. क्वेश्चन काय असतं बघा, वाय मशीन कॅन नॉट बी 100% इफिशियंट. आता मी तुम्हाला सांगितलं की का 100% इफिशियंट नसते रे, कारण की त्यामागचं कारण काय, तुम्ही जेवढं इनपुट देता ना, पण त्यातली काही एनर्जी ही तुमची वेस्ट होत असते. कशामध्ये होते, कधी कधी ती हीटमध्ये वेस्ट होते किंवा फ्रिक्शनमध्ये होते. मग तुमचं वर्क आउटपुट हे असतं ना, हे बेसिकली तुमचं लेझन असतं कोणापेक्षा, वर्क इनपुटपेक्षा. का रे, मी सांगितलं का, तिथं काही एनर्जी तुमची वेस्ट होते हीट आणि फ्रिक्शनमध्ये. हे त्याचं कारण आहे. मग काय सांगायचं, बिकॉज, मग सांगू शकता तुम्ही का नसते, बिकॉज सम आउटपुट एनर्जी, बिकॉज सम काइंड ऑफ एनर्जी गेट लॉसेस ड्यू टू हीट और फ्रिक्शन. बिकॉज ऑफ दॅट मशीन इज नॉट 100% इफिशियन्सी. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन विचारतात, नो मशीन इज अ आयडियल मशीन. ठीक आहे. आता आपण ह्याचे पॉईंट्स लिहून घेऊया, मग तुम्हाला आन्सर लिहिताना इझी पडून जाईल. ठीक आहे. तर त्याचा पहिला पॉईंट येईल बघा, पहिला पॉईंट लिहायचा, द मुव्हिंग पार्ट्स in it are not perfectly elastic or smooth. So there exists friction between parts of machine, so energy get wasted. Okay. दूसरा रीजन है different parts of machine are not perfectly elastic, perfectly rigid म्हणू शकतो आपण. ओके. तिसरा लिहू शकतो, मूविंग पार्ट्स ऑफ मशीन आर नॉट वेटलेस, आणि चौथा पॉइंट आहे, द स्ट्रिंग in a machine is not perfectly elastic. हे 4 कारण आहेत. ह्यातले कोणतेही तुम्ही 2 लिहिला तरी चालून जाईल. ठीक आहे. बघा, पहिलं, द मुव्हिंग पार्ट्स आर नॉट परफेक्टली स्मूथ, कारण तिथं स्मूथ नसेल तर फ्रिक्शन होईल. फ्रिक्शन झालं की तिथं ऑब्वियस आहे, त्याच्यावरती जेवढं तुम्ही एक्सपेक्टेड तेवढं नाही होणार. आता त्याचं बेस्ट एक्झाम्पल सांगू तुम्हाला, कॅरम आहे. जेव्हा तुम्ही कॅरम खेळता तेव्हा तुम्ही स्ट्रायकरनी स्ट्राईक करता, राईट. आता तुम्ही त्यावर पावडर टाकली तर बेसिक पावडर का टाकतो आपण, स्मूथनेस वाढावा म्हणून, म्हणजे फ्रिक्शन कमी व्हावं म्हणून. जर तुम्ही पावडर नाही टाकलं तर काय होईल रे, फ्रिक्शन वाढेल, आणि तुम्हाला जेवढं एक्सपेक्टेड पाहिजे, जेवढं तुम्ही एक्सपेक्टेड फोर्स अप्लाय करता तेवढं एक्सपेक्टेड जात नाही. म्हणून ते स्मूथ असणं खूप महत्त्वाचं आहे. हे एक इम्पॉर्टंट आहे. दुसरं काय, आर नॉट रिजिड. ओके. रिजिड म्हणजे काय असं माहिती आहे का, रिजिड म्हणजे असं म्हणता येईल, रिजिड बॉडीला कसं म्हणतात, जेव्हा एखाद्या बॉडीवर तुम्ही फोर्स अप्लाय करता आणि जर त्या बॉडीचा शेप किंवा साईज चेंज नसेल होत तर त्याला रिजिड असं म्हणतात.
मी काय म्हणते बघा ऐका. जर तुम्ही एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करता आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर जर त्या बॉडीचा शेप आणि साईज जर चेंज होत नसेल तर त्याला रिजिड असं म्हणतात. मग तेच आहे, डिफरंट पार्ट्स ऑफ मशीन आर नॉट परफेक्टली रिजिड. प्रत्येक मशीनचा प्रत्येक पार्ट हा रिजिड नसतो, काय काय स्पेसिफिक पार्ट रिजिड असतो, त्याच्यामुळे तिथं पण काही एनर्जी वेस्ट होते. परत मुव्हिंग पार्ट ऑफ अ मशीन आर नॉट वेटलेस, हे इम्पॉर्टंट आहे. वेटलेस नसतात. म्हणजे बसा फॉर एक्झाम्पल, आता तुमच्याकडे भली एकदम मस्त गाडी आहे पण त्या गाडीचं वेटच खूप जास्त आहे, तर तुम्हाला काय न इच्छा नसून पण तुम्हाला त्या गाडीचं वेट कॅरी करून तुम्हाला पळावं लागणार आहे. म्हणून त्या केसमध्ये तुमचं त्या गाडीच्या वेटमुळे तुमची एनर्जी काय वेस्ट होणार आहे, म्हणून आर नॉट वेटलेस. ओके. स्ट्रिंग इन अ मशीन आर नॉट परफेक्टली इलॅस्टिक. म्हणजे तुमच्यामध्ये एखाद्या मशीनला स्ट्रिंग वगैरे असते ना, तर ती एक्सपेक्टेड असं इलॅस्टिक असावं, म्हणजे काय असतं तिथं नो लॉस ऑफ एनर्जी असतं. पण असं होत नाही आहे, कारण ती कोणतीच स्ट्रिंग असते ती पूर्णपणे प्रॉपरली इलॅस्टिक नसतं, त्याला काहीतरी स्वतःचा रेजिस्टन्स असतोच. ठीक आहे. ह्या चारपैकी कोणते 2 पॉईंट करा, मग तुम्हाला येऊन जाईल. ओके. एक्झामचा क्वेश्चन काय, वाय मशीन इज नॉट 100% इफिशियंट. तर त्यामागचं कारण काय, हे कारण आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो, डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन. बघा मी म्हणतो रिलेशनशिप खूप वेळा विचारतात. रिलेशनशिप बिटवीन इफिशियन्सी व्हेलॉसिटी रेशिओ अँड मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. हा तिघांमधलं एक रिलेशन आहे, ते खूप वेळा विचारतात. ठीक आहे. हा तिघांचं एक रिलेशन आहे, ते खूप वेळा एक्झामला विचारतात. तर फॉर्म्युला काय सांगतो तुम्हाला, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू इफिशियन्सी इंटू व्हेलॉसिटी रेशिओ. हा फॉर्म्युला आपलं हे डिराईव्ह रिलेशन करायचं आहे, हे एक्झामला खूप वेळा विचारतात. ठीक आहे. आपण आता 1 बाय 1 चालू करूया. बरं, आपला इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता रे बघा, वर्क आउटपुट अपॉन वर्क इनपुट होता. ओके. आता वर्क आउटपुट म्हणजे काय, तुम्हाला काहीतरी वर्क करायचं आहे. वर्क करायचं म्हणजे तुम्हाला काय येणार आहे, कोणा आउटपुटवरती लोड करायचं, म्हणजे तुमचा लोड येणार आहे आणि डिस्प्लेसमेंट ऑफ लोड होणार आहे. बरोबर की नाही. एफर्ट इंटू एफर्ट आर्म. आता जर तुम्ही लॉजिकल विचार करायला गेला, हा तुमचा लोड इंटू लोड आर्म आहे, म्हणजे आउटपुट असणार आहे. हा माझा वर्क आउटपुट आहे आणि वर्क इनपुट घेऊया. बघा, वर्क आउटपुट आणि वर्क इनपुट. वर्क आउटपुट म्हणजे काय, तुम्हाला कोणा आउटपुट करायचं असेल, लोडवरती करायचं, म्हणून ह्याचा फॉर्म्युला काय, लोड इंटू लोड आर्म. तुम्हाला आठवलं की मी माशी म्हटलं होतं, हे सगळं ह्याच्यावर न्यूमेरिकल येतात, लोड इंटू लोड आर्म. आणि एफर्ट करायचं म्हणून काय ना, एफर्ट इंटू एफर्ट आर्म येणार आहे. बरं. आता वर्क सगळ्यांना डाऊट असणार आहे, वर्क आणि ह्यांचा काय संबंध आहे. बघा, आपण सेकंड चॅप्टर शिकलो. सेकंड चॅप्टरमध्ये काय लिहिलं आहे, वर्क म्हणजे काय असतं रे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असते की नाही. आणि मी मागे सांगितलं आहे एफर्ट अँड लोड एक इनडायरेक्टली फोर्सच आहे. हा झाला तुमचा वर्क इनपुटचा फॉर्म्युला. काय मग, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ इनपुट, म्हणजे ह्या केसमध्ये एफर्ट इंटू एफर्ट आर्म झाला. आता लोड, वर्क आउटपुट म्हणजे काय, कोणावरती करायचं आहे तुम्हाला, आउटपुटवरती करायचं, म्हणजे लोड झाला इंटू लोड आर्म झाला. मग सेम लॉजिक, वर्क इनपुटचा फॉर्म्युला काय, एफर्ट इंटू एफर्ट आर्म. एफर्ट इंटू एफर्ट आर्म म्हणजे काय, DL आला. आता लोडला आपण L DL आणि E इंटू इथं E लिहायला DE आलं. बरोबर. ओके. आता बघा, जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेला ना, आता इथे एक फॉर्म्युला आहे, जर नीट ऑब्झर्व करायला चालतं. आता व्हेलॉसिटी रेशिओचा फॉर्म्युला काय रे, व्हेलॉसिटी रेशिओचा फॉर्म्युला काय होता रे, 2 फॉर्म्युला होता, आठवलं का, V अपॉन VL होता आणि दुसरा होता D अपॉन DL होता. सगळ्यांना मान्य. बघा, D अपॉन DL आहे, पण इथं काय DL अपॉन D. तर आपण झाला थोडंसं ॲडजस्टमेंट करूया. बघा, इथं लिहितो इफिशियन्सी, लिहितो तुम्हाला बरोबर इफिशियन्सी लिहितो. हा फॉर्म्युला बघा, लोड अपॉन एफर्ट झाला. हा जो ना लोड येण्याला मी असं खाली आणतो, म्हणजे असं लिहिता येईल मला, असं लिहायचं आहे मला, D अपॉन DL लिहितो. बघा, इफिशियन्सी, हा लोड अपॉन एफर्ट म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज झाला. D अपॉन, बघा, D अपॉन DL म्हणजे व्हेलॉसिटी रेशिओ असतो. आला का, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज ही जी कट, हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू इफिशियन्सी इंटू व्हेलॉसिटी रेशिओ. ठीक आहे. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू इफिशियन्सी इंटू व्हेलॉसिटी रेशिओ. मी तुम्हाला परत एकदा प्रूव्ह करून दाखवतो. ठीक आहे. बघा, इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता रे, वर्क आउटपुट अपॉन वर्क इनपुट होता.
ओके. वर्क आउटपुट म्हणजे काय असतं, तुम्ही लोडवर केलेलं असतं. लोड आणि लोड आर्म असतं, बरोबर ना. बरोबर. वर्क इनपुट म्हणजे काय असतं, तुम्ही इनपुट केलं आहे म्हणजे एफर्ट करताय, म्हणून एफर्ट इनटू एफर्ट आर्म असतं, बरोबर आहे. ओके. आता व्हेलॉसिटी रेशिओचे फॉर्म्युला काय होता रे, DE/DL होता. आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय होता रे, लोड अपॉन एफर्ट होता. ओके. आता तुम्हाला एवढं तर पटलं, ह्याच्या तुम्ही ठिकाणी तुम्ही मेकॅनिकल ॲडव्हान्टेज टाकू शकता. इफिशियन्सी इक्वल टू लोड अपॉन एफर्ट आला. आता हा जो DL आहे ना, ह्याला मी असं लिहू शकतो, म्हणजे असं आहे A/B आहे ना, मी ह्याला असं लिहू शकतो. हा A ला ना इथं म्हणजे 1/B, हा Aला मी खाली आणू शकतो असं. ह्या Aला मी काय आणलं असं खाली आणलं, मग सेम लॉजिक इथं अप्लाय केलेलं आहे. हा D तसा हा जो वरती येतो ना, ह्याला असं खाली आणलं मी. आलं का, ह्याचा व्हॅल्यू काय आलं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आली. ह्याचा व्हॅल्यू व्हेलॉसिटी रेशिओ आलं, म्हणून मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, म्हणून आलं का, इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आपण व्हेलॉसिटी रेशिओ. किंवा हा डिवाइड इकडे गेला मल्टिप्लाय झाला. हे मी डबल का केलं, कारण हे तुम्हाला प्रॉपरली कळावं आणि हे एक्झामला खूप वेळा व्हायचा. डिराइव्ह द रिलेशन, एक्झामला क्वेश्चन आहे, डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशिओ अँड इफिशियन्सी. 2 मार्काचा क्वेश्चन नेहमी विचारतात, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे लिव्हर म्हणून पार्ट आहे. आता लिव्हर काय असतं सांगतो तुम्हाला. बघा, लिव्हर म्हणजे एकदम सोपं आहे. ओके, पहिलं आपण डेफिनेशन बघू. आपण असं म्हणू शकतो, लिव्हर कन्सिस्ट ऑफ रिजिड बार or bent free to turn on a pivot. ओके, म्हणजे बघा, सपोज सीसॉ आठवलं का तुम्हाला, तुम्ही इथं फोर्स अप्लाय करणार, इथं तुमचा लोड असणार आहे आणि तुम्ही इथं एफर्ट अप्लाय करणार आहे, बरोबर. तुम्ही इथं काय करणार आहे, इथं तुम्ही एफर्ट अप्लाय करणार आहे आणि हा तुमचा आला फलक्रम झाला. ह्याला म्हणतात फलक्रम म्हणतात, फलक्रम. लोड झाला, हा एफर्ट झाला, बरोबर. ह्याला लिव्हर टाईप असं म्हणू शकतो. आता ह्याच्या बेसवर 3 टाईपचे लिव्हर असतात, ठीक आहे. ह्यासाठी अजून एक गोष्ट लक्षात ठेवला. आता प्रिन्सिपल ऑफ लिव्हर किंवा ह्याला असं म्हणू शकतो प्रिन्सिपल ऑफ मोमेंट. हे जमलं खूप वेळा क्वेश्चन विचारतात, हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. प्रिन्सिपल ऑफ लिव्हर और प्रिन्सिपल ऑफ मोमेंट. तर काय येतं बघा, एकदम सोपं आहे. द सम ऑफ, आपण शिकलो पण एक, सम ऑफ क्लॉकवाईज मोमेंट्स इज इक्वल टू सम ऑफ अँटी क्लॉकवाईज मोमेंट्स. आता एक इम्पॉर्टंट ह्यामध्ये काय आलं ना, आता सम ऑफ क्लॉकवाईज मोमेंट इक्वल टू सम ऑफ अँटी क्लॉकवाईज मोमेंट. इथं फक्त एक लिहू आपण, अबाउट एनी पॉईंट, अबाउट एनी पॉईंट इज इक्वल टू सम ॲट दॅट पॉईंट, असं पण लिहितो ॲट दॅट, बरोबर. बघा काय ना, द सम ऑफ क्लॉकवाईज मोमेंट अबाउट एनी पॉईंट इज इक्वल टू सम ऑफ अँटी क्लॉकवाईज मोमेंट ॲट दॅट पॉईंट. हा तुमचा फलक्रम झाला. तुम्ही एखादा लोड इथं अप्लाय केला, तो मोमेंट काय असतं रे, मोमेंट म्हणजे बघा, मोमेंट म्हणजे असं, मोमेंट ऑफ फोर्स आठवलं तुम्हाला, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, तेच ते मोमेंट आहे. सो डोंट वरी अबाउट इट. तुमचा फोर्स इथं अप्लाय केला, हा फोर्स हा झाला. ह्याचं जे कॅल्क्युलेशन असतं सम ऑफ अँटी क्लॉकवाईज, म्हणून सम ऑफ अँटी क्लॉकवाईज मोमेंट. आता तुम्ही हे बॅलन्स करण्यासाठी तुम्ही इकडं फोर्स अप्लाय करणार, विच इज अ क्लॉकवाईज मोमेंट, म्हणून तिथे सम ऑफ क्लॉकवाईज मोमेंट अबाउट एनी पॉईंट इज इक्वल टू सम ऑफ अँटी क्लॉकवाईज मोमेंट ॲट दॅट पॉईंट. जेव्हाच हे बॅलन्सला येतं तेव्हाच ते इक्विलिब्रियमला येतं. सगळ्यांना पटलं. तर हे प्रिन्सिपल ऑफ मोमेंट म्हणू शकतो का प्रिन्सिपल लिव्हर, खूप महत्त्वाचं आहे, एक्झामला खूप वेळा विचारतात, ठीक आहे. आता ह्याच्यानंतरचा पार्ट आहे टाईप्स ऑफ लिव्हर आहे. 3 टाईपचे लिव्हर असतात, 3 टाईप्स आहे. एक्झामला विचारता क्लास 1, क्लास 2, क्लास 3.
हे 3 टाईपचे लिव्हर आहे. एक्झामला विचारतात, ऐका मी पण सांगतो, एक्झामला विचारतात की बाबा ड्रॉ करा हे 3 टाईपचे लिव्हर. ठीक आहे. क्लास 1 लिव्हर कसा असतो, क्लास 2 लिव्हर कसा असतो, क्लास 3 लिव्हर कसा असतो. त्यासाठी मी एक शॉर्टकट ट्रिक आहे, ती ट्रिक तुम्हाला सांगतो. त्यासाठी बरं, आता लिव्हर म्हटलं की तुम्ही लक्षात ठेवायचं नेहमी, तुम्हाला 3 गोष्टी लक्षात पाहिजे. फलक्रम असतो नेहमी, फलक्रम हा नेहमी एफने इंडिकेट करतात. त्यामध्ये नेहमी लोड असतो आणि एफर्ट असतो. बरोबर. आता एफर्ट एक तर डाऊनवर्ड असतो किंवा अपवर्ड असतो, पण लोड हा नेहमी ग्रॅव्हिटीनुसार, म्हणून तो नेहमी खालीच असतो. ते ॲरो नेहमी काय असतो, डाऊन असतो. ऑलवेज रिमेंबर, ॲरो नेहमी डाऊनच असतो. तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला ह्याला बॅलन्स करायचं असतं. समजा लोड इथं अप्लाय केला तर तुम्ही एफर्ट पण असं अप्लाय करणार. बरोबर. तर ह्याच्या बेसाचे 3 टाईप्स आहेत. मी तुम्हाला ते 3 टाईप काढून दाखवतो, मग तुम्हाला काय आयडिया होऊन जाईल. ठीक आहे. तर 3 टाईपचे लिव्हर आहेत, क्लास 1, क्लास 2, क्लास 3. हा तुमचा क्लास 1 लिव्हर आहे, क्लास 2 आहे, हा क्लास 3. तर ही डायग्राम मी ड्रॉ केलेली. बघा, एक वर्ड लक्षात ठेवायचा, फ्ली म्हणून लक्ष वर्ड ठेवा. ऐका, एक्झामला हे 2 मार्काला विचारतात की ड्रॉ द डायग्राम ऑफ लिव्हर. ह्या डायग्राम आहे लिव्हरच्या, क्लास 1, क्लास 2, क्लास 3. तुम्हाला एक वर्ड लक्षात ठेवायचा, FLE, फ्ली म्हणून एक वर्ड लक्षात ठेवायचा. बघा, पहिले मी काय केलं, 3 हॉरिझॉन्टल पट्ट्या मारल्या, लाईन्स मारल्या. नंतर मी फ्ली लावलं. फ्ली F फॉर फलक्रम. बघा, मी अजून सांगतो, F फॉर फलक्रम असतो, L फॉर लोड असतो आणि E फॉर एफर्ट असतो. E फॉर का असतो, एफर्ट असतो. म्हणून मी पहिलं काय केलं, फ्ली लिहिलं, FLE लिहिलं. फलक्रम असतो. बरोबर, ऑब्वियस. आता जस्ट इमॅजिन करा, मी 3च गोष्टी असं नाही, फलक्रम, लोड आणि एफर्ट. मी फलक्रम लिहिलं तर ऑब्वियसली इथं एक येईल आणि इथं एक येईल. तर इथं समजा अजून करा तुमचा हा लोड आहे. लोड नेहमी सांगितलं, लोड हा नेहमी ग्रॅव्हिटीमुळे नेहमी खाली जात असतो. बरं. आता हा तुमचा खाली गेला, हा असं खाली गेला, बरोबर नाही, तो असं खाली गेला, तर तुम्हाला काय करावं लागलं, ह्याला बॅलन्स आणण्यासाठी तुम्हाला आपण खाली फोर्स एफर्ट अप्लाय करावं लागेल. म्हणून तुमचा इथं लोड येईल आणि तुमचा इथं एफर्ट येईल. ही झाली डायग्राम पहिल्या क्लास 1ची, सोपी. ओके. सेकंड केसमध्ये आपण काय लिहिलं होतं रे, बघा, सेकंड केसमध्ये FLE नुसार L मध्ये आला तुमचा, तर ऑब्वियस L मध्ये आला म्हणजे तुमचं एका साईडला एफर्ट असणार आणि एका साईडला फलक्रम असणार आहे. तर फलक्रम नेहमी डाव्या साईडला ठेवा, फलक्रम डाव्या साईडला ठेवलं. आता जस्ट इमॅजिन करा, आता मी काय म्हणतो बघा, आता फलक्रम तुमचं इथं आहे, फलक्रम तुमचं काय इथं आहे, तुमचं लोड कुठं रे, इथे. आता लोड काय असणार आहे, लोड नेहमी खाली जायचा प्रयत्न करा, बरोबर, कसं खाली जायचा प्रयत्न करणार आहे. मग तुम्ही एफर्ट, मग त्याला बॅलन्स करण्यासाठी तुम्ही काय करता, ह्याला असं वरती उचलता. बरोबर की नाही. म्हणून ह्या एफर्टची डायरेक्शन काय आली, वरती आली. म्हणून तुमचा क्लास 2 लिव्हर कसा ड्रॉ करायचा, फलक्रम काढायचा, मध्ये लोड काढायचा आणि कडेला एफर्ट काढायचा. ठीक आहे. आता क्लास 3 मध्ये तर बघायला गेलं, FLE नुसार तुमचा क्लास 3 मध्ये E हा मध्ये येतोय, एका साईडला फलक्रम येईल आणि एका साईडला लोड येईल. आता जस्ट इमॅजिन करा, सेम लॉजिक आहे, तुमचा लोड इथं आहे, लोड असताना हा असं खाली जाईल, मग तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी तुम्ही काय करता, इथं एफर्ट अप्लाय करता, मग हा वरती येईल. आलं की नाही. हे क्लास 1, क्लास 2, क्लास 3चे डायग्राम विचारतात. हा 2 मार्कला क्वेश्चन आहे. आता कधी कधी असं पण सांगतात की ही डायग्राम कोणती आहे आणि ह्याचा कोणत्या टाईपचा लिव्हर आहे, क्लास 1, क्लास 2, क्लास 3. आपण थोडे क्वेश्चन बघूया, मग तुम्हाला काय आयडिया होऊन जाईल. पण ही डायग्राम खूप महत्त्वाची, ही ट्रिक लक्षात ठेवा, FLE ही ट्रिक लक्षात ठेवा, तुम्हाला खूप सारे क्वेश्चन इझी पडून जातील. ही बघा, तुमच्या पुस्तकातली डायग्राम आहे क्लास 1 वाली, जे इमॅजिन करा. बघा, फलक्रम झाला तुमचा, मग इथे मी फलक्रम, बरं, मध्ये फलक्रम दिसतोय, हा साईडला तुमचा लोड आहे आणि या साईडला तुमचा एफर्ट आहे. बघून कळते ना ही कोणती रे बाबा. असं कधी तरी फलक्रम मध्ये कोणत्या केसमध्ये जर तुम्ही डायग्राम मध्ये बघता, फलक्रम हा मध्ये फक्त पहिल्या केसमध्ये, फलक्रम हा मध्ये फक्त पहिल्या केसमध्ये, मग डोळे दाखवून लिहू शकता, हा बाबा ही क्लास 1ची डायग्राम आहे. एक्झामला विचारतात किंवा ही कोणत्या टाईपची डायग्राम आहे, त्यासाठी तुम्हाला डायग्राम दिली, तुम्हाला असं काढावं लागतं डायग्राम. ऑब्वियसली त्याचा लोड खाली जाणार आहे आणि एफर्ट पण खाली असणार आहे. ही तुमचं क्लास 1 लिव्हर आहे. ठीक आहे. बघा, इथे डायग्राम त्यांनी काढून दिली डायरेक्टली. एवढी भारी काढायची गरज नाही, तुम्ही असं जरी काढलं तर चालून जातं. सो डोंट वरी अबाउट इट. अजून थोडेफार क्वेश्चन बघूया, मग तुम्हाला काय आयडिया होऊन जाईल. बघा, हा काय करतोय, बघा, हा जर तुम्ही बघता, हा व्यक्ती हा जहाज बसलेला आहे आणि तो काय करतोय, तर तो काय करतो, जहाजला फोडून यायचा प्रयत्न करतो. ही काय वॉल म्हणतं काहीतरी, ह्याचं नाव नाही माहीत. तुम्ही ह्याच्या पॉईंट ऑफने विचार करायला गेला, बघा तुमचं आता काय करतो, हे तर एका ठिकाणी ते अडकवलेलं असतं, जे मागं पुढं करण्यासाठी असतं ना ते. हा तुमचा फलक्रम झाला. ह्या केसने तो पाण्याला लोड देतोय आणि तो इथे एफर्ट अप्लाय करतोय, म्हणाल का ना, लोड
फलक्रम आणि एफर्ट. फलक्रम तुमचा मध्ये आला म्हणून हा क्लास 1चा लेवल आला. आता हा पण एक्झाम्पल बघा. तुमचा फलक्रम मध्ये आला, हा लोड आला, हा दगड उचलायचा प्रयत्न करतोय, लोड दगडावर आला, इथं आलाय, साईडला आलाय. फलक्रम इथून पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन आहे आणि तुमचं एफर्ट आहे. हा झालं तुमचं. इव्हन तुम्ही कात्री पण एक्झाम्पल बघा. फलक्रम तुमचा मध्ये, जिथं फलक्रम मध्ये ह्याचा अर्थ ते डोळे दाखवून ते क्लास 1चं एक्झाम्पल आहे. आता हा हॅमरमध्ये पण बघा. तुमचं इथं लोड आहे, तुम्ही इथं एफर्ट अप्लाय करता आणि इथून तो मूव्ह होणार ना बेसिकली. तेव्हा तुम्ही त्याला खेळायला असं, आता हा खेळा असं लावलं ना, हा पॉईंट इथं आहे, त्याला असं तुम्ही वरती कधी येईल रे, जेव्हा तुम्ही ह्याला ह्या साईडला लोड दिलं म्हणजे एफर्ट द्यायचं, म्हणजे ह्याला असं ढकलतं, तेव्हा मग तुमचं काय आला, हा क्लास 1 फलक्रम तुमचा मध्ये आला. राईट. आता मग क्लास 2चे एक्झाम्पल बघा. आता क्लास 2मध्ये बघा, फलक्रम साईडला असतो आणि मधी लोड असतो. लक्षात ठेवा, क्लास 2मध्ये काय असतं, मधी लोड असतं. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आपण आता डायग्राम बघू क्लास 2चे एक्झाम्पल. हे आठवलं तुम्हाला, आपल्या घराचे बांधकाम वगैरे करण्यासाठी जी ट्रॉली असते, ती ट्रॉलीचं एक्झाम्पल बघा. इथे लोड असतो, मग डायग्राम आपण काढून बघू. बरोबर. फलक्रम आहे, इथं चाक आहे, इथून तो पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन आहे, तुमचा लोडमध्ये आहे, बरोबर की नाही, आणि इथे एफर्ट आहे, हा वरती उचलत असतो आणि लोड खाली असतो. आलं की नाही बघा. फलक्रम इथे आहे, लोड येते आणि एफर्ट येते. एक्झामला असे क्वेश्चन विचारतात, तुम्हाला डायग्राम देतात आणि म्हणतात हा कोणत्या टाईपचा लिव्हर. आता ह्या केसमध्ये पण बघा. आणि लक्षात ठेवा, फलक्रम कसा ओळखायचा सांगतो, जिथून ती गोष्ट फिरणार आहे. आता ह्या केसमध्ये बघा, ह्या चाकामुळं हे फिरणार आहे. जर वरती केस बघचाल ना, इथं जो ह्या पॉईंटमुळं तो मागं पुढं जाणार आहे. इथे पण बघा, ह्याच्या पुढं काय, ह्याच्यामुळं काय होणार आहे, हा पार्ट उचलला जाणार आहे. मग सेम लॉजिक आता ह्या केसमध्ये तुम्ही बघता, फलक्रम कडेला आहे, कारण की तुम्ही इथं पिन दाबणार ना, म्हणजे तुम्ही इथं पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन म्हणू शकतो याला, जिथून ते चेंज होणार आहे फोर्स. बघा, फलक्रम आहे, मधील लोड आणि हा एफर्ट. हे तुम्हाला एक्झाम्पल आठवलं का कशाचं आहे. तुम्ही बघायचं असाल ना, तुमच्या गावाकडे वगैरे सुपारी खायचं, सुपारी फोडायचं मशीन असतं ना, इथं सुपारी, ह्याला सुपारी ठेवतात, इथं ते पॉईंट असतं आणि ते एफर्ट अप्लाय करतात. आलं की नाही क्लास 2चं एक्झाम्पल. ठीक आहे. आता हा एक्झाम्पल बघा. आपलं थम्सअपची बॉटल वगैरे ओपन करता, ते ओपनर असतं की नाही, तुमचा एफर्ट इथं असतो, तुमचं फलक्रम इथं असतो. नेहमी बघा, जर तुम्ही ती ओपनर असं असतं, मला आठवण आता, इथे एक लॉकिंग सिस्टीम असतं आणि इथं फोर्स अप्लाय करता तुम्ही, तर इथं ह्या पॉईंटपासून तो असं ओपन झाला होत असतो, म्हणून तुमच्या कडेला फलक्रम आला, मधी लोड आला आणि इकडे एफर्ट आला. सगळ्यांना पटलं. फलक्रम लोड, इथं पण बघा, फलक्रम आला, मधी लोड आला आणि इथे एफर्ट आला. सगळ्यांना पटला. आपला कारचा दरवाजा पण बघा, इथं ओपनिंग क्लोजिंग होतं म्हणून तो फलक्रम आला. तुम्ही लोड कडेला अप्लाय करताय, बघा लोड इथं असतोय कारण इथं लॉकिंग आहे, आणि मधी एफर्ट अप्लाय करता तुम्ही, बरोबर की नाही. फलक्रम इथं, लोड इथं येणार आहे. ओके, इथं एफर्ट आहे. ओके, तुम्ही ओपन करताना एफर्ट इथं अप्लाय करता आणि लोडमध्ये असतो, बरोबर. दरवाजा ओपन करताना नेहमी कडेला असतो हँडल, हा एफर्ट आला, मग क्लास 2 झाला. आता मग क्लास 3चं बघा. आता क्लास 3मध्ये तर तुम्ही बघताल, क्लास 3मध्ये एफर्ट मध्ये असतो आणि लोड कडेला असतो. काय असतं, एफर्ट मध्ये असतो आणि लोड कडेला असतो, बरोबर. हा वाला एक्झाम्पल झाला. तुमच्या घरातला झाडू, मोठावाला झाडू, लोड खाली असतो, बरोबर ना, ज्याला कचरा काढायचा तुमचा लोड असणार आहे. फलक्रम आला आणि इथे एफर्ट आला, तुम्ही बरोबर इथे धरता. आता हे सगळ्यांना माहित असतं, हे आठवलं सगळ्यांना. घरामध्ये पापड तळताना जे वापरता ना, ते वाला कन्सेप्ट आले. जर तुम्ही बघता ना, घराचा पापड असा असतो, तो चिमटा, बरोबर की नाही. तुम्ही इथे एफर्ट अप्लाय करता, हा तुमचा फलक्रम झाला, बरोबर ना. इथे पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे चेंज होतो. इथे तुम्ही लोड अप्लाय करता, सॉरी, इथे तुम्ही एफर्ट अप्लाय करता आणि तुम्ही ह्या चिमट्यामध्ये तुम्ही पापड पकडता, बरोबर की नाही. म्हणून हा तुमचा लोड झाला, हा ई आला आणि हा फलक्रम झाला. म्हणून बघा, LE मध्ये असतो. क्लास 3 मध्ये एफर्ट हा मध्ये असतो, क्लास 3 मध्ये एफर्ट हा मध्ये असतो. पटलं सगळ्यांना. आता ह्या केसमध्ये पण तेच आहे, तुमचं लोड इथं आहे, तुम्ही ह्याला मध्ये पकडता आणि हा वरती असतो. ह्युमन बॉडीचं पण त्यांनी ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. हा लोड झाला, हा फलक्रम झाला, पिवोट दिले इथं आणि हा फलक्रम दिलेला आहे. ऑल सेट आहे, बरोबर. आता ह्यामध्ये पण तुम्ही ऑब्झर्व करचाल बघा, इथं लोड आला, इथून ही कोणी आहे ना बेसिकली, म्हणजे इथून ते वर खाली हात होणार आहे, मग तुमचा हा फलक्रम आला आणि तुम्ही ते एफर्ट अप्लाय करता. आलं की नाही. क्लास 3 लेवल, कारण तिसरा ई मध्ये आला म्हणून. अशा टाईपचे क्वेश्चन विचारतात आणि म्हणतात की बा ह्याचा क्लास कोणत्या टाईपचा क्लास आहे.
ऑल सेट आहे. आता ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो पार्ट आहे पुलीचा. शेवटचा पार्ट आहे पुली. ह्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही, कारण ह्याच्यावरचे न्यूमेरिकल्स आहेत की जे मी न्यूमेरिकलमध्ये कव्हर केलेले आहे. तर पुली म्हणजे काय असतं, जर तुम्ही जिममध्ये बघता ना किंवा विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी राज्य काळात एक समजा ही तुमची विहीर आहे बरोबर, इथं तुम्ही बादली टाकता आणि तुम्हाला वडण्यासाठी असं उचलताना त्रास होईल म्हणून ते काय करतात, इथं पुली लावतात. असं इथं डायग्राम इथं ती पुली असते राईट, इथे तुम्ही पाणी टाकता आणि असं वडता, हा पुली झाला. ह्याच्यावरती हे पुली झालं. किंवा तुम्ही जिममध्ये खूप सारे वस्तू बघता, तर जिममध्ये खूप साऱ्या वस्तू ह्या पुलीच्या बेसवर असतात. तर ह्याचे 2 टाईपचे पुली असतात. एक असतं सिंगल फिक्स पुली आणि दुसरं असतं सिंगल मुवेबल पुली. ठीक आहे, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो कारण ह्याच्यावरती थेरी क्वेश्चन नाही विचार, सो डोंट वरी अबाउट इट. बघा आता ही वाली पुली बघताय. आता फिक्स पुली कशाला म्हणतात, बाबा ही पुली हलणार आहे का कधी, ह्याला दोरीला बांधला, ही पुली हलणार आहे का कधी नाही. मग हा तुम्हाला लोड उचलायचा आहे, मग तुम्ही काय करणार, इथे एफर्ट अप्लाय करणार आहे. बरोबर की नाही, बरोबर. पुली झाली. नंतर मुवेबल पुली म्हणजे काय असतं बघा, ही वाली पुली बघा, ही मुवेबल आहे. आता हा इथे लोड अप्लाय केलेला आहे. समजा मी ह्याला असं वरती उचललं तर काय करणार, ही पुली वरती 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 जाईल. बरोबर की नाही, ही पुली झाली. आता ही कॉम्बिनेशन झालं बघा, ही वाली पुली ना, ही फिक्स पुली आणि मुवेबल पुली, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झालं. ठीक आहे, ह्याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स आहेत. आता ह्याचा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढायचं असतं, ह्याचा व्हेलोसिटी रेशिओ काढायचा, हे सगळं क्वेश्चन्स आहे की जे मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके, आता ह्यामध्ये एक क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. जी सिंगल फिक्स पुली ना, हा वाला पुली ना, ह्याच्यावर क्वेश्चन येतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस वन. लक्षात ठेवा नेहमी, सिंगल फिक्स पुलीचा पर्पज एकच असतो, टू चेंज द ड्युरेशन एफर्ट. जसं की ह्या केसमध्ये बघता, तुम्हाला आता इथे लोड दिला, तुम्हाला असं उचलावं लागेल बरोबर की नाही, असं जास्त ताकद लावावं. तर तुम्हाला ह्या केसमध्ये काय करायचं, इथून असं फोर्स अप्लाय करायचा, असं लावणं, फोर्स अप्लाय करणं खूप सोपं. जसं मी विहिरीचं एक्झाम्पल दिलं होतं की नाही, ह्या केसमध्ये इथं तुम्ही पाणी काढताय, इथं तुम्हाला इथं दोरी असते अशी, तुम्हाला इकडं वडणं खूप सोपं पडतं. राईट, एवढंच आहे. ह्याच्यावरचे खूप सारे न्यूमेरिकल्स आहे. एक्झामला विचारतात ड्रॉ टॅकल डायग्राम फॉर 5 पुली 4 पुली वगैरे, ह्याच्यावर क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, ते क्वेश्चन मी कव्हर अप केलेले, तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, एवढंच आहे मशीन चॅप्टरमध्ये, ह्याच्यापेक्षा जास्त काय विचारत नाही. ठीक आहे, तुम्हाला काय डाऊट असेल तर मला प्लीज कमेंट करा आणि मला सांगा. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक इट, प्लीज लाईक करा त्या व्हिडिओला आणि ट्राय करा तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करायचा. ठीक आहे, थँक्यू.